प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23,899. सुधारित केल्याप्रमाणे वितरित केल्याप्रमाणे सुधारित आहे. अध्यक्ष महोदय, पहिला 1 नंबरमध्ये माननीय मंत्री महोदयांनी खुलासा केलेला आहे की 6 भूखंड हा वेगवेगळ्या व्यक्तींना विकलेला आहे, म्हणजे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. हे 7 प्लॉटपैकी हा पब्लिक युटिलिटी करता दिलेल्या जागा, त्या जागाला बाहेरच्या बाहेर या लोकांनी सोसायटीवाल्यांनी विकून टाकलं. दुसरं म्हणजे जे DP जे लावलेले आहेत, इथे उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की DP हा सोसायटीच्या जागेवर आहे, परंतु वस्तुस्थिती माझ्याकडे फोटो आहे की हा ज्या मालकी आहे ज्या माणसाचा, त्या माणसाचा हा जागा माझ्या स्वतःच्या मालकीचा आहे, इथे कोणी येऊ नये अशा प्रकारचा त्यांनी बोर्ड लावलेला आहे आणि तिथे DP बसलेला आहे, ते सोसायटीचा नाहीच आहे. म्हणजे हे सुद्धा उत्तर थोडं चुकीचं आहे. म्हणून हे जे आता त्यांनी अहवाल जे दिलेला आहे सोसायटीचा, जे तुमच्या AR असतील DDR असतील, हे जे लोकांनी जे घपला केलेला आहे ह्याच्याबद्दल चौकशी आपण केलेल्याच आहेत. चौकशी केल्यानंतर त्याला काय निष्पन्न झालं नाही, म्हणजे बोगस सगळे रिपोर्ट इथे आलेले आहेत. आपण ताबडतोब त्या लोकांना, ह्याच्यामध्ये जे जे लोक इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळे AR DDR सगळ्या लोकांना सस्पेंड करणार आहेत हे आम्हाला सांगतो. अध्यक्ष महोदय, आत्ताच आमचे ज्येष्ठ सहकारी अतराम बाबांनी हा प्रश्न विचारलेला आहे, खरोखरच आहे, गंभीर आहे. त्याच्यामुळेच आम्ही या ठिकाणी उत्तर देत असताना सुधारित उत्तर दिलेलं आहे. कारण त्याचीही माहिती आम्ही घेतली असताना बऱ्याचशा त्रुटी त्या निदर्शनामध्ये आलेल्या आहेत. म्हणून त्याच्यासाठी आम्ही चाचणी लेखापरीक्षण करणार आहोत त्याच्या संदर्भात. आणि जे जे दोषी त्याच्यामध्ये सापडणार आहेत, मग AR असो, त्या संस्थेचा सचिव असो किंवा अन्य कोणी असेल, त्याच्यावर आपल्याला फौजदारी गुन्हे दाखल करून या ठिकाणी आपण बाबाला आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू. सांगा, डिटेल सांगू का? उत्तर होऊ दे. उत्तर होऊ दे ना. हां, बाबा आपण म्हणल्याप्रमाणे खरं आहे, ही जमीन त्यांनी घेतली होती 89 ते 91 मध्ये खरेदी केली. जमिनीवर संस्थेने कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न घेता आपल्या स्तरावरच त्याला लेआउट मंजूर केलेला आहे. पहिली चूक आहे. आणि जे प्लॉट पाडले होते त्याच्यामध्ये एक त्यांनी नगरपालिकेसाठी 41,107 चौरस फूट व 3,250 चौरस फूट अशी एकूण 44,357 चौरस फूट जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवली होती. यापैकी दक्षिणेकडील म्हणजे 3,250 चौरस फूट जागा आजही रिकामी आहे, ती कोणाला हस्तांतरित केलेली आहे. आणि ट्रान्सफॉर्मर जे बसवलं आहे ती तसाच आहे, जागा अजून ती कोणाला दिलेली आहे. ही जी जागा आपल्याला लेआउट अगोदर मंजूर करून घ्यायला पाहिजे होता, त्यांनी मंजूर करून घेतला नाही, ठराव नंतर झाला आहे, अगोदर प्लॉट विकलेले आहेत. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला ते लेखापरीक्षण करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये अहवालामध्ये जे जे काही अधिकारी सापडतील, गट सचिव सापडेल बाजार समितीचा, त्याच्यावर मग आपण सक्षमपणे कारवाई करू. माननीय मंत्री महोदयांनी हे मान्यच केलं आहे की यामध्ये चुकीचं झालेलं आहे. आता चौकशी पुन्हा कशाची हा प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, की या सोसायटीचा जो 40,000 स्क्वेअर फीट चौरस फूट हा पब्लिक युटिलिटीसाठी होता आहेच, त्यातले 30,000 बेसा नगरपंचायतीला दिला, 10,000 विकण्याचा अधिकार याला कसा आहे? बरं, तुम्हाला कारवाई करायची ना पहिल्यांदा यांना सस्पेंड करून करावं लागेल. तो अहवाल जो दिला तो उपनिबंधकांनी तोच मला चुकीचा दिला. म्हणजे हे सिद्धच आहे की ही जागा, आणि बरं हे प्लॉट विकताना त्याची गुंठेवारीमध्ये सुद्धा मंजुरी नाही, आत्ता घेत आहेत. आणि ते 10 लाख रुपये आले म्हणतायत. त्यातला रेडी रेकनरचा दर पाहिला अध्यक्ष महोदय तर 18,000 रुपये चौरस फूट आणि चौरस मीटर, म्हणजे 1,800 रुपये फूट या जागेचा रेट. 10 लाखाची किंमत कशी काढली? कारण रेडी रेकनर प्रमाणेच 1,80,00,000 रुपये होतात आणि 10 लाखात विकून सोसायटीने म्हणजे 1,70,00,000 रुपये त्यातले खाले का? हा प्रश्न इथे आलाच, म्हणजे सापडलेच गेले.
यावरून उत्तरातून आपल्याकडे दिसतंय. म्हणून यामध्ये अध्यक्ष महोदय 2017चा ठराव हे दाखवलं गेलं आहे, त्यावेळेस बोगस सदस्य दाखवले, ज्यांना विकले ते सुद्धा बोगस आहेत, सदस्य सुद्धा बोगस आहेत. आणि याच्याही पलीकडे जाऊन अध्यक्ष महोदय की प्लॉट वापर करण्यात आलेले व्यक्ती संस्थेचे सदस्य नव्हते, पीयू जागेवर प्लॉट टाकून विकण्यात आले. 17ला ठराव झाला, मग 5 वर्षे हे कागदपत्री दाखवण्यात आले. 17च्या ठरावामध्ये सुद्धा मृत व्यक्तीचे नाव आहे, तो नव्हताच तिथे सदस्य, त्यांचं सुद्धा नाव घालून टाकलंय. आणि हे सर्व सदस्य नव्हते संस्थेचे, तरी कारवाई केली. यामध्ये अध्यक्ष महोदय आमची मागणी स्पष्ट आहे की मंत्री महोदयांनी आता मान्य केलेला आहे, तो अहवाल चुकीचा दिला, पहिले त्याला सस्पेंड करा, तो उपनिबंधक. दुसरा, हे मुख्याधिकारी आहे भारत नंदनवार, यांनी चुकीची नोंद घेतली रेकॉर्डवर, हा सुद्धा तेवढा दोषी आहे. या नगर परिषदचा सीओ यांनी पैसे खाले तिथे, त्यांनी तोंड काळे केले, ह्यांनी केलं. या दोघांनाही सस्पेंड करा. पुराव्यासह आहे तुमच्याकडे आले, आमच्याकडे आले. आता तुम्ही घोषित करा की हे चौकशी पहिले त्यांना सस्पेंड केल्याशिवाय ही चौकशी पारदर्शी होईल कशी? तुम्ही म्हणताय की आम्ही चौकशी करू अहवाल वगैरे. आता तुमच्या लक्षात आलं, मंत्री महोदयांनी मान्यच केलं. त्यामुळे या दोघांनाही, तो उपनिबंधक चुकीचा अहवाल देणारा आणि चुकीची नोंद ग्रामपंचायत नकाशामध्ये घेणारा हा जो महाभाग आहे नंदनवार भरत, या दोघांनाही आपण निलंबित करणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही व्यवहार झालेला आहे हे सगळे चुकीचे झालेले आहेत, अलिगली झालेले आहेत. मग त्याच्यासाठी जे काही आपल्याला काही कारवाई करायची आहे तर आपल्याला अगोदर त्यांच्यावर ठपका ठेवावा लागेल. चाचणी लेखापरीक्षेला आपल्याला अहवाल हां तर आल्यानंतर आपण त्याच्यावर फौजदारी बी गुन्हा दाखल करूत आणि निलंबित बी करूत. अहवालामध्ये स्पष्टपणे मान्यच केलं मंत्री महोदय की यामध्ये चुकीचा अहवाल आहे, त्यांनी चुकीचा अहवाल दिला. संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे तपासल्यानंतर तुमच्या लक्षात आलं मंत्री महोदय, आणि ग्रामपंचायत आपल्या नगरपंचायतच्या बेसाच्या सीओने, चीफ ऑफिसरने चुकीची नोंद केली. गुंठेवारीही नाही, जे विकलं म्हणतायत ज्या सदस्य आहेत ते सदस्य सुद्धा नाहीत, हे सर्व चुकीचंच दिलंय त्यांनी. म्हणजे सदस्य नसताना जागा विकली. ही जागा पब्लिक युटिलिटीची जागा आहे, त्यातली 10,000 जागा त्याच्यातून काढली. ती जागा खरं म्हणजे बेसाड नगर परिषदेच्या मालकीची जागा असायला पाहिजे, त्यांचा हक्क असतो पब्लिक युटिलिटीसाठी, संस्थेच्या इतर सदस्यांचा हक्क असतो. संस्था नोंदणी केली ती सुद्धा चुकीची केली. आता हे सगळे भक्कम पुरावे आहेत, ते सदस्य नाहीत, ते संस्थेचा ठराव चुकीचा आहे. हा सर्व गोष्टी आपल्या ब्रीफिंगमध्ये लक्षात आले, म्हणूनच आपण मान्य केलं. तुम्ही त्यांना सस्पेंड करा, निलंबित करा आणि मग चौकशी करा. मग करा चौकशी. दोषी नसेल, तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा रिस्टेट करा. पण प्रथमार्थी हे सर्व दोषीच दिसत आहेत साहेब, तुम्ही यांना वाचवू नका, अशी आमची विनंती आहे. अध्यक्ष महोदय, चुकीचा सदर अहवाल झालेला आहे. संबंधित सहाय्यक निबंधक याला निलंबित करण्यात येतं आणि चौकशी करून बाकी मुख्याधिकारी आहेत यांची चौकशी करण्यासाठी नगर विभागाकडे पाठवण्यात येऊन, कारण त्यांची देखील परवानगी घ्यायला पाहिजे होती, त्याची देखील घेतली नाही. त्यांची चौकशी करूत आणि जे दोषी आहेत आणि याला निलंबित करूत आणि बाकीच्या अहवालाला त्यांच्यावर कारवाई करू. चला पुढचा प्रश्न.